नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कधी तुम्ही विचार केला आहे का? आपण आपल्या आईवडिलांवर सर्वात जास्त राग का काढतो? आपल्या जोडीदाराशीच जास्त वाद का होतात? मुलं दिवसभर आपल्या सोबत असतात, तरी आपण त्यांच्याशी शांतपणे बोलायला वेळ का काढत नाही? आणि एक प्रश्न, जर उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या आयुष्यातील एखादी प्रिय व्यक्ती कायमची दूर गेली, तर तुमच्या मनामध्ये सर्वात आधी कोणता विचार येईल? काश मी त्यांच्यासोबत अजून थोडा वेळ घालवला असता. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे आपण अनोळखी लोकांशी नम्रपणे बोलतो, पण आपल्या माणसांशी मात्र कधी कधी कठोरपणे वागतो. का बरं असं होत असेल? कारण आपल्याला वाटतं हे तर आपलेच आहेत, ते कुठे जाणार आहेत. पण आयुष्य आपल्याला एक गोष्ट वारंवार शिकवतं, कोणीही कायमचं आपल्या सोबत राहत नाही. आपण गृहीत धरतो म्हणजे नेमकं काय? गृहीत धरणं म्हणजे समोरची व्यक्ती ही आपल्यासाठी जे काही करते ते आपल्याला इतकं सवयीचं होतं की आपण त्याची दखलच घेत नाही. जसं की आई रोज जेवण बनवते, आपण कधी सहजपणे म्हणतो का, आई आज खूपच छान जेवण झालं ग? वडील आयुष्यभर मेहनत करतात, पण आपण शेवटचं त्यांना मनापासून धन्यवाद कधी म्हटलं होतं? पत्नी किंवा पती दिवसभर घर आणि काम सांभाळतात, पण आपण त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक किती वेळा करतो? आपली मुलं रोज आपल्याकडे धावत येतात, पण आपण मोबाईल बाजूला ठेवून त्यांचं बोलणं किती वेळा ऐकतो? आपल्याला वाटतं हे सगळं तर त्यांचं कर्तव्य आहे. पण कधी विचार केला आहे का, कर्तव्य असलं तरी कौतुकाची गरज संपत नाही. एक छोटीशी गोष्ट सांगते. एका मुलाला एक चांगली नोकरी मिळाली. हळूहळू कामाचा ताण वाढला. तो दररोज उशिरा घरी यायचा. आई विचारायची, बाळा जेवलास का? तो म्हणायचा, आई काय ग, रोज तोच तोच प्रश्न नको विचारूस. काही महिन्यांनी त्याची बदली दुसऱ्या शहरात झाली. आता घरून फोन यायचा, पण आईचा तो रोजचा प्रश्न येणं बंद झालं. एक दिवस त्याला अचानक जाणवलं, ज्याचा मला कंटाळा येत होता त्याच प्रश्नामध्ये माझ्यासाठी तिचं प्रेम लपलेलं होतं. मित्रांनो, प्रेम नेहमी मोठ्या गोष्टींमध्येच दिसत नाही, ते छोट्या छोट्या सवयींमध्ये दिसतं. मग आपण असं का वागतो? यामागे एक साधं कारण आहे. ज्या गोष्टी रोज आपल्या आयुष्यात असतात त्यांची किंमत हळूहळू कमी वाटू लागते. जसं की सकाळचा सूर्य, शुद्ध हवा, आपलं घर, आपलं कुटुंब, हे सगळं रोज असतं, म्हणून आपण त्याची सवय करून घेतो. पण एखाद्या दिवशी त्यापैकी काहीतरी नसलं तर, तेव्हाच त्याची खरी किंमत कळते. आणि हे फक्त नात्यांमध्येच नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये घडतं. कारण आज आपण सर्वजण खूप व्यस्त आहोत. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त धावपळ, काम, जबाबदाऱ्या, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्यामध्ये आपण आपल्या घरातल्या लोकांशीच कमी बोलतो. एकाच घरात राहूनही प्रत्येक जण आपापल्या स्क्रीनमध्ये हरवलेला असतो. तुम्ही कधी पाहिलं आहे का? पूर्वी जेवताना सगळे गप्पा मारायचे आणि आज बऱ्याच घरांमध्ये जेवणाच्या टेबलवरही शांतता असते. कारण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. शरीराने आपण एकत्र असतो, पण मनाने खूप दूर गेलेलो आहोत. आपण असा समज करून घेतो की उद्या वेळ काढू, उद्या बोलू, उद्या भेटू, पण आयुष्याला उद्या माहीत नसतं. त्याला फक्त आज माहीत असतो. म्हणूनच अनेक लोकांच्या मनामध्ये आयुष्याच्या शेवटी एकच पश्चाताप असतो की मी माझ्या माणसांसाठी पुरेसा वेळ नाही दिला. आणि हा पश्चाताप कितीही पैसा, कोणतंही यश किंवा कोणतंही पद मिटवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा उद्देश कोणालाही दोष देणं नाही, कारण आपण सगळेच कधीतरी ही चूक करतो. पण जर आज आपल्याला ही चूक समजली तर उद्या कदाचित एखादं नातं वाचू शकतं. आता आपण पाहूया आपल्या माणसांना गृहीत धरण्याचे परिणाम हे किती खोलवर जातात आणि नकळत आपण आपल्या सर्वात सुंदर नात्यांनाच कसं दुखावतो. आपण अनेकदा असं समजतो की मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना हे माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेम हे फक्त मनात असलं की पुरेसं नसतं, ते कृतीतही दिसलं पाहिजे. कल्पना करा, एका घरामध्ये आई वडील मुलं आजी आजोबा सगळे एकत्र राहतात. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, पण तरीही प्रत्येक जण मनाने एकटा आहे. का? कारण एकमेकांसाठी वेळ नाही, एकमेकांचं बोलणं ऐकून घेण्याची सवय नाही आणि सर्वात महत्वाचं, एकमेकांचं कौतुक करण्याची सवय नाही. आपण बऱ्याचदा आपल्या जवळच्या लोकांच्या चुका लगेच पाहतो, पण त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी गृहीत धरतो. जसं की आईने जेवण बनवलं, ते अपेक्षितच होतं. वडिलांनी घरासाठी कष्ट केले, ते त्यांचं कर्तव्यच आहे. जोडीदाराने दिवसभर धावपळ केली, ते तर नेहमीच करतात. पण विचार करा, जर उद्यापासून त्यांनी हे सगळं करणं थांबवलं तर? तेव्हाच आपल्याला त्यांच्या प्रत्येक छोट्या कृतीची किंमत कळेल. म्हणूनच म्हणतात, ज्याची सवय होते त्याची किंमत कमी होत नाही, फक्त आपल्याला ती दिसेनाशी होते.
आणखी एक महत्वाची गोष्ट, आपण बाहेरच्या लोकांशी किती नम्रपणे बोलतो. ऑफिसमध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणतो, सॉरी म्हणतो, दुकानदाराला प्लीज म्हणतो. पण घरी कधी कधी आपल्या बोलण्यात चिडचिड असते, उपेक्षा असते. कारण आपल्याला खात्री असते ते आपलेच आहेत, समजून घेतील. पण प्रत्येक माणसाचं मन असतं. आपल्या माणसांनाही आदर, प्रेम आणि कौतुकाची तितकीच गरज असते. एक छोटा विचार करा. जेव्हा तुमचं मूल एखादं चित्र छान काढून आनंदाने तुमच्याकडे घेऊन येतं, तेव्हा त्याला त्या चित्राचं कौतुक नको असतं, त्याला तुमचं लक्ष हवं असतं. जेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला फोन करतात, त्यांना तुमच्याकडे काही काम नसतं, त्यांना फक्त तुमचा आवाज ऐकायचा असतो. आणि जेव्हा तुमचा जोडीदार दिवसभरातील एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, तेव्हा तो सल्ला मागत नसतो, त्याची फक्त तुम्ही मनापासून ऐकावं एवढीच अपेक्षा असते. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक वेळी फक्त मोठमोठ्या भेटवस्तू दिल्याने नाती मजबूत होत नाही. दररोजचं 5 मिनिटांचं मनापासूनचं बोलणं, एक धन्यवाद, एक तू आहेस म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे, हीच नात्यांची खरी गुंतवणूक आहे. कारण आपल्या माणसांना आपण गृहीत धरतो तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, आणि किंमत कळेपर्यंत कधी कधी खूप उशीर झालेला असतो. आणि म्हणून आजपासूनच आपल्या नात्यांमध्ये छोटे छोटे बदल करून ती अधिक सुंदर, अधिक मजबूत आणि अधिक आनंदी कशी बनवता येतील हे पाहूया. जर आजच्या या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीची आठवण आली असेल, तर हा व्हिडिओ संपल्यानंतर सर्वात आधी त्यांना फोन करा, किंवा त्यांच्यासोबत 5 मिनिटं मनापासून बोला, किंवा त्यांच्यासोबत 5 मिनिटं मनापासून बसा. कारण प्रेम उद्यावर ढकलायची गोष्ट नाही. मग आता पाहूया आजपासून आपण काय छोटे छोटे बदल करू शकतो, ज्याचा मोठा इम्पॅक्ट, चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या नात्यांवर होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे रोज किमान 15 मिनिटं आपल्या कुटुंबासाठी वेळ द्या. या 15 मिनिटांमध्ये मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा, फक्त एकमेकांशी गप्पा मारा, बोला. विश्वास ठेवा, या 15 मिनिटांची किंमत ही हजारो रुपयांपेक्षा जास्त असेल. दुसरी गोष्ट म्हणजे कौतुक करण्याची सवय लावा. आईने छान जेवण बनवलं असेल तर म्हणा, आई, आजचं जेवण खूप छान झालं. माझा छोटा मुलगा शौर्य 8 वर्षांचा आहे. प्रत्येक वेळी जेवण छान झालं की मला नेहमी म्हणतो, आई, वा, एकदम मस्त जेवण झालंय, खूप छान, अगदी हॉटेलपेक्षा छान. हे शब्द ऐकल्यावर जेवण बनवताना जर काही त्रास झाला असेल किंवा जो काही त्रास झाला असेल, तो कुठच्या कुठे पळून जातो आणि खूप छान समाधान वाटतं. आणि त्याच्यावर अजून प्रेम येतं. त्याचे अजून लाड करावे असं वाटतं. तसंच तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी जर काही केलं असेल, तर फक्त एवढं म्हणा, थँक धन्यवाद, तुझ्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतात. आणि ही छोटी वाक्य नात्यांमध्ये खूप मोठा बदल घडवतात. तिसरी गोष्ट म्हणजे ऐकण्याची कला शिका. आज प्रत्येक जण बोलत असतो, प्रत्येकाला आपली गोष्ट सांगायची असते, पण मनापासून ऐकणारे लोक हे खूप कमी झालेत. कधी कधी आपल्या माणसांना उपाय नको असतो, त्यांना फक्त कोणीतरी शांतपणे ऐकावं असं वाटत असतं. त्यांच्यासाठी ती व्यक्ती बना. चौथी गोष्ट म्हणजे राग आला तरी शब्द जपून वापरा. राग हा काही मिनिटांचा असतो, पण रागात बोललेले शब्द अनेक वर्ष मनात तसेच राहतात. म्हणून बोलण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, हेच शब्द मी एखाद्या अनोळखी व्यक्तीला बोललो असतो का? आणि जर उत्तर नाही असेल, तर आपल्या माणसांसाठीही ते शब्द उच्चारू नका. पाचवी गोष्ट म्हणजे प्रेम व्यक्त करा. आपण अनेकदा असं म्हणतो, त्यांना माहिती आहे की मी त्यांच्यावर प्रेम करतो. हो, माहिती असेल, पण ते तुमच्या तोंडून ऐकण्याचा आनंद वेगळाच असतो. आज घरी गेल्यावर तुमच्या आईला, वडिलांना, जोडीदाराला, मुलांना एकदा मनापासून सांगा, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. कदाचित त्या एका वाक्याची अनेक दिवसांपासून ते वाट पाहत असतील. कारण मित्रांनो, जीवन हे खूप अनिश्चित आहे. आपल्याकडे किती वेळ आहे हे आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही. आणि म्हणूनच नाती जपण्यासाठी योग्य वेळ ही उद्या नाही, योग्य वेळ म्हणजे आज आहे. लोक तुमच्याकडे काय होतं हे विसरतात, पण तुम्ही त्यांना कसं वाटू दिलं, कसं फील करवलं, हे कधीच विसरत नाही. म्हणून अशी माणसं बना, ज्यांच्यासोबत राहिल्यावर लोकांना आपुलकी, आदर आणि प्रेमाची जाणीव होईल. आणि शेवटी आज मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. हा व्हिडिओ संपल्यानंतर फक्त एक काम करा. तुमच्या आयुष्यातील त्या एका व्यक्तीकडे जा, जिला तुम्ही कदाचित नकळत गृहीत धरला आहे. तिचा हात हातात घ्या, तिच्याशी मनमोकळेपणाने हसा आणि एवढंच म्हणा की तू माझ्या आयुष्यात आहेस, यासाठी मी मनापासून आभारी आहे. विश्वास ठेवा, कदाचित हा एक क्षण तुमचं नातं कायमचं बदलून टाकेल. जर आजच्या या व्हिडिओने तुम्हाला विचार करायला भाग पाडला असेल, तर तो तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा.
कारण नाती तुटतात एका मोठ्या चुकीमुळे नाही, तर छोट्या छोट्या दुर्लक्षांमुळे. आणि त्याचप्रमाणे नाती मजबूत एका मोठ्या चमत्काराने होत नाहीत, तर दररोज केलेल्या छोट्या प्रेमळ कृतींनी होतात. पुन्हा भेटूया अशाच एका आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.